आता आपण रिबेट म्हणजे काय ते बघूयात. आता जशा ह्या सरकारी संस्था असतात, जसं खादी ग्रामोद्योग किंवा जशा हँडलूमच्या काही वस्तू असतात, त्याच्यानंतर हस्तकौशल्याच्या काही वस्तू असतात, हँडीक्राफ्ट ज्या वस्तू असतात, तर किंवा बचत ग्रुप असतात. तर अशा प्रकारच्या ज्या काही संस्था असतात जिथे की सरकार असोसिएटेड असतं, तर याच्यावरती जर काही वस्तू विकल्या तर त्याच्यावरती काही चांगल्या प्रकारचं सूट आपल्याला तिथे ते देत असतात वस्तूंवरती. जसं गांधी जयंतीला खादीच्या वस्तूंवरती सूट मिळते. जसं तुम्ही खादी चं प्रमोशन करताय, पुरस्कार करताय खादीचा. मग आता हे जे सूट दिलेली असते ती सरकारतर्फे दिलेली असते. म्हणजे सरकार ह्या पैशाची जबाबदारी सरकार घेत असतं. मग ह्या जी म्हणजे ही जी काही सरकारी सूट आहे तिला आपण रिबेट म्हणतो. रिबेट ही सुद्धा एक प्रकारची सूटच आहे. मग जर एखाद्या व्यक्तीचं एक ठराविक उत्पन्न आहे तर त्या व्यक्तीला सुद्धा अशा प्रकारच्या सुटीतनं म्हणजे जे त्यांना टॅक्स द्यायचं असं त्याच्यातून त्यांना पण सूट मिळू शकते. आणि ह्या सूटलाच काय म्हणतात, रिबेट असं म्हणतात. आता त्याच्यावरती आधारित आपण उदाहरणं बघूयात. पुस्तकाची सोडवली आहेत ती. फ्रॉम अ हँडलूम स्टोअर सुधीर परचेस द फॉलोइंग आयटम्स. म्हणजे एक हँडलूमचं म्हणजे कपडे म्हणजे चादर वगैरे असं ज्या काही गोष्टी असतात हँडलूमच्या वस्त्रोद्योगातल्या, तर त्याच्यातल्या काही वस्तू त्याने खरेदी केल्यात. तर त्या आहेत 2 बेडशीट 375ला 1 याप्रमाणे 2 बेडशीट खरेदी केल्या. 2 फ्लोअर मॅट 525ला 1 याप्रमाणे 2 खरेदी केली आणि त्याला त्याच्यावरती 15% रिबेट मिळालं. तर मग किती रिबेट मिळालं एकूण त्याला ते आपल्याला शोधायचं आहे आणि त्या दुकानदाराला त्याला किती पैसे द्यायचे आहेत हे पण आपल्याला बघायचं आहे. मग आता 2 बेडशीट 375च्या त्या कितीला होणार, 750 रुपये आणि 525 प्रमाणे 1 याप्रमाणे 2 फ्लोअर मॅटचे 2 गुणिले 525 म्हणजे 1050 रुपये. मग या दोघांची बेरीज केल्यावरती 1800 रुपये होतात. त्याच्यावरती त्याला 15% रिबेट मिळाले म्हणजे 1800 गुणिले 15चे 100 बरोबर 270 रुपये त्याला रिबेट मिळाले म्हणजे सूट मिळाली थोडक्यात. मग आता त्याला किती एकूण पैसे द्यायचे दुकानदाराला, तर मग ह्या 1800मधनं 270 वजा केले की 1530 रुपये त्याला दुकानदाराला द्यायचे आहे. सराव संच 9.2. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1.